बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आशिष शेलार हे शिवतीर्थवर दाखल झाले असल्याचं कळतंय। शेलार आणि ठाकरेंच्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले असल्याचं पाहायला मिळतंय। शिवतीर्थवर ते सध्या दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट होते, मात्र या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची चर्चा किंवा भेटही असू शकते, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय होतं, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आशिष शेलार आणि राज ठाकरेंची ही भेट नेमकी कशासाठी, काय अपडेट? मंत्री आशिष शेलार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची आपल्याला माहिती मिळते। या भेटीमध्ये या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जवळपास गेल्या 25 मिनिटांपासून संवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही भेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेत असल्याचं माहिती मिळते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाची मुंबईतल्या काही विभागांमध्ये ही ताकद आहे, त्यामुळे जर मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाला आपल्याला जर त्यांचा झेंडा फडकवायचा असेल, महापौर बसवायचा असेल, तर त्यांना मनसेची देखील मदत काही विभागांमध्ये मिळू शकते। त्यामुळे या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजपा या दोन पक्षांची नेमकी काय गणित असणार आहेत या संदर्भात चर्चा होणार आहे। कारण की लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, राज ठाकरे आणि भाजपा यांचं जे सकारात्मक रित्या ते भाजपाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले होते, मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान काय नेमकी मनसेची भूमिका असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे, त्यामुळे आता आशिष शेलार आणि राज ठाकरे या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मनसे हा पक्ष भाजपाला मैत्रीपूर्ण साथ देतोय का, की मनसे हा पक्ष वेगळी चूल मांडतोय? निश्चितच आता भाजपची आणि राज ठाकरेंची नेमकी दोघांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मनसेची महायुती सोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिसकटल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही। मनसेला जी जागा लोकसभेत हवी होती त्या जागेवर शिवसेना दावा करत होती, तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढवावं लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला। तसंच लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही आणि याबाबत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिलाय। आपल्या कार्यालयाचं संकेतस्थळ सुसज्ज करावं, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, यासह संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावं अशा सूचना त्यांनी दिल्यात। तसंच शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्र काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहनं निर्लेखित करावीत, असे शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करावं अशा सूचना त्यांनी दिल्यात। नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी किमान 2 सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत अशा सूचना फडणवीसांनी दिल्यात। दरम्यान प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा आणि अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा अशा सूचना त्यांनी दिल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या 100 दिवसात प्राधान्यानं करावयाची कामांसंदर्भात सविस्तर सूचना दिल्यात।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 विभागांचा आढावा घेणार आहेत। गृह, नगरविकास, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण या विभागांचा आढावा घेतल्यानंतर महसूल आणि मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सामान्य प्रशासन सेवा, राज्य उत्पादन शुल्क यांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे। दरम्यान पुढील 100 दिवसांचं नियोजन कशा प्रकारे या विभागात असणार या संदर्भातला रोडमॅप तयार करण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांच्या कामाची आणखी खरं तर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून सुरुवात झाली आहे। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत। राज्यातील प्रशासकीय कामामध्ये सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा। उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितलं। मतदारसंघाकडेही लक्ष ठेवा, मात्र राज्यभरात जास्त लक्ष असू द्या असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना सांगितलंय। जनसामान्यांच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुशासनासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत।